नमस्कार मित्रांनो, ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची, सर्वात मोठी व अतिशय आनंदाची अशी बातमी आहे. कारण की शासन निर्णयाचा उचित अर्थ लावून माननीय कोर्टाने कर्मचाऱ्यांसंदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय दिलेला आहे व याची अंमलबजावणी करण्यासाठी आता शालेय शिक्षण विभागाकडून देखील पत्र काढण्यात आलेलं आहे. तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूया. तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नाशिक जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या कार्यालयाचं हे पत्र दिनांक 25/9/2024 रोजीचं. प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती पेसा क्षेत्र. विषय आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देय असलेल्या एकस्तर पदोन्नती वेतन श्रेणीच्या लाभाबाबत. संदर्भ या ठिकाणी शासन परिपत्रक क्रमांक दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजीचा देण्यात आलेला आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या उपरोक्त निर्देशानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 6/8/2002च्या शासन निर्णयामधील 3(7) येथील तरतुदीचा योग्य अन्वयार्थ स्पष्ट करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन शासन परिपत्रक राज्यातील दुर्गम व मागासलेल्या आदिवासी भागांचा तसेच नक्षलग्रस्त संवेदनशील भागांचा जलद गतीने विकास होण्याच्या दृष्टीने या बिकट क्षेत्रात शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तेथे कार्यरत असणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनात्मक सवलती देय करण्याबाबत संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 6/8/2002 अन्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सदर शासन निर्णयाद्वारे एकस्तर पदोन्नती देण्याबाबतची नवीन सवलतीबाबतची तरतूद 3(7) खालीलप्रमाणे आहे. सर्व पदांसाठी एकस्तर पदोन्नती. आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून गट अ ते गट ड मधील सर्व पदधारकांना संबंधित कर्मचारी अधिकारी त्या क्षेत्रात कार्यरत असेपर्यंतच्या काळात त्यांनी धारण केलेल्या मूळ पदाच्या नजीकची वरिष्ठ पदोन्नतीची वेतन श्रेणी व त्या अनुषंगाने वेतन निश्चितीचा लाभ देण्यात यावा. ज्या कर्मचारी अधिकाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे त्यांना आणखी वरिष्ठ पदाच्या वेतन श्रेणीचा लाभ अनुनेय नसेल. ही एकस्तर पदोन्नतीची योजना दिनांक 1/2/2002 पासून अंमलात येईल आणि ती संबंधित कर्मचारी अधिकारी आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असेपर्यंतच अनुनेय राहील. त्या क्षेत्रातून कर्मचारी अधिकारी बिगर आदिवासी क्षेत्रात परत आल्यावर तो त्याच्या मूळ संवर्गातील वेतन श्रेणीत पूर्वीच्या वेतनाच्या अनुषंगाने वेतन घेईल. तरी नमूद संदर्भीय शासन परिपत्रक क्रमांक SRV 2022 प्र क्रमांक 48 कार्यासन 12 मादा दिनांक 29 फेब्रुवारी 2024 प्रमाणे नियमोचित कार्यवाही करण्यात यावी. मान्य डॉक्टर नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नाशिक यांच्या स्वाक्षरीनं हे पत्रक निघालेलं आहे.